सत्य की जय हो. जय जिजाऊ. आज 12 जानेवारी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीचा दिवस. राष्ट्रमातांच्या जयंतीचा दिवस हा खरं तर आम्हा स्त्रियांसाठी आनंदोत्सवच. कोणताही महामानव त्याच्या जयंतीच्या निमित्तानं आपण त्याच्या विचार कार्याकडून प्रेरणा घेतो आणि आज आपल्या समोर असलेला समाज, वर्तमान समाज बदलण्याची प्रेरणा महामानवांचा विचार आपल्याला निश्चितपणे देत असतो. मग आज 21व्या शतकाच्या उंबरठ्यावर राजमाता जिजामाता आपल्याला कोणती प्रेरणा देतात, त्यांच्या कार्याची ऐतिहासिकता काय, त्यांच्याकडून आपण प्रेरणा घेत नेमका कोणता विचार या समाजात पसरवला पाहिजे, हे त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण पुन्हा एकदा लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून आजचा हा सत्यसंवाद आपल्या पुढे सादर करत आहे. नेहमीप्रमाणे नम्र निवेदन, द सत्यशोधक हे आपल्या विचारांचं चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, आपले मत निश्चितपणे नोंदवा. राष्ट्रमाता जिजाऊ असं नाव घेतल्यानंतर आम्हा महिलांमध्ये हजार हत्तींचं बळ हे निर्माण होतं. हे बळ का निर्माण होतं? जिजाऊंबद्दल एवढी आत्मीयता, त्यांच्याकडून प्रेरणा आम्ही घ्यावी असं कार्य त्यांच्या हातून निश्चितच घडलेलं आहे. एक राजघराण्याचा वारसा असणाऱ्या, एका लढाऊ घराण्याचा वारसा असणाऱ्या कुटुंबामध्ये जिजाबाई नावाचं एक व्यक्तिमत्व जन्माला आलं आणि ते इतिहासामध्ये आपली छाप उमटवण्यामध्ये यशस्वी झालं. 1598 मध्ये विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या गावामध्ये जिजाऊंचा जन्म झालेला आहे आणि या जन्मापासून त्यांचं आयुष्य हे एक वेगवेगळी कलाटणी घेत जाताना आपल्याला दिसतं. 16व्या शतकामध्ये बहुजन समाजातल्या स्त्रिया या तशा बंदिवानच होत्या. याच बुलढाण्यामधल्या स्त्री पुरुषांची तुलना लिहिणाऱ्या ताराबाई शिंदे यांनी 19व्या शतकात त्याचं यथार्थ वर्णन आपल्याला केलेलं दिसतं. जिजाऊ तर आणखीन 3 शतकं आधी आपल्याला कार्यकर्तृत्व करताना दिसतात. त्या काळामध्ये स्त्रियांना सार्वजनिक क्षेत्रातली सर्व बंदी आपल्याला असलेली दिसते. आज आधुनिक काळातही जे म्हटलं जातं घर बाईचं आणि दार पुरुषाचं, हे विभेदन, ही सीमारेषा स्त्रियांसाठी अगदी काटेकोरपणे 16व्या शतकामध्ये आपल्याला अस्तित्वात असलेली दिसतेच. पण अशा कठीण परिस्थितीतही अनेक स्त्रिया, मोजक्या स्त्रिया, काही स्त्रिया, निवडक स्त्रिया आपलं मत घेऊन, आपला विचार घेऊन लढत होत्या आणि स्त्रियांच्या आत्मसन्मानाचा पाया रचत होत्या. या शतकामध्ये जिजाऊंच्या समकालात असणाऱ्या अनेक स्त्रियांपैकी उदाहरण आपल्याला देता येईल. विजापूरची बडी साहिबा यांनी कर्तृत्व गाजवलेलं दिसतं. माहूरची रायबागान, नगरची चांद बीबी, चित्तूरची राणी चेन्नम्मा या खरं तर जिजाऊंच्या समकालीन. म्हणजे या सर्व स्त्रियांनी प्रसंगी हातात तलवार घेऊन किंवा राज्य शकट आपल्या हाती घेऊन त्या काय करू शकतात याचा अत्यंत आदर्शच आपल्या समोर ठेवलेला आहे. जिजामातांचा जन्म बुलढाण्यामधला, शहाजी राजांसोबत त्यांचा विवाह झाल्यानंतर त्या जुन्नर परिसरामध्ये येतात. शिवनेरीवर बालशिवबांचा जन्म होतो. बालशिवबांना घेऊन पुणे मुकासामध्ये त्या येतात आणि त्यांच्या राजकीय सामाजिक कार्याला एक वेगळीच उंची या काळामध्ये आपल्याला लाभलेली दिसते. त्यांच्या जन्मापासून त्या ज्या जाधव कुटुंबामध्ये जन्माला आल्या तिथपासून या कुटुंबांमध्ये अनेक वाताहतीचे, अनेक दुःखाचे डोंगर त्यांच्यावर कोसळले, परंतु कुठल्याही परिस्थितीत खच्चीकरण न करून घेता जिजामाता ताठमानेनं उभं राहिल्या, लढल्या. स्त्रियांना ज्या पद्धतीनं समाज घडवतो, ज्या पद्धतीनं कुटुंब घडवतं,
तशी घडण ही जिजामातांची मुळी झालेलीच नाही. त्यांना लहानपणीच शिक्षण घेण्याची संधी मिळाली. अक्षरांची ओळख असणारी जिजाबाई ही हातामध्ये तलवार घेऊन घोड्यावर टांग मारून डांगपट्ट्याचं प्रशिक्षण घेण्यापर्यंत आपल्याला कार्यकर्तृत्व गाजवताना दिसतात. जिजामातांनी हे केलं आणि हे करत असताना कुठल्याही स्त्रीचं जीवन हे तिच्या कुटुंबाशी बांधलेलं असतं. जिजामाता शहाजीराजांशी विवाहबद्ध झाल्यानंतर पुणे मोकासामध्ये बालशिवबाला 12 वर्षाच्या आपल्या मुलाला इकडे घेऊन आल्यानंतर जे आधी त्यांच्यावर डोंगर कोसळलेत, घरामधले अनेक माणसं, अत्यंत जवळची माणसं ही मारली गेलेली आहेत. हे सर्व दुःख पचवत पण निराश हताश न होता स्वराज्याची निर्मिती केली पाहिजे. जे जे फितूर आहेत त्यांना अद्दल घडवली पाहिजेत. जे शत्रू आहेत त्यांना जाब विचारला पाहिजे आणि स्वराज्य स्थापन केलं पाहिजे. ही इच्छा मनी बाळगून जिजामाता बालशिवबांना घेऊन पुणे मोकासामध्ये दाखल होताना आपल्याला दिसतात. या शिवबांच्या संपूर्ण चरित्रामध्ये जिजामाता यांचं कार्यकर्तृत्व हे लाख मोलाचं असलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे अनेक इतिहासकार अनेक अभ्यासक आपल्याला हे म्हणताना दिसतात की जिजाऊंनी घडवलं म्हणून शिवबा हे कर्तृत्व करू शकले, ते स्वराज्याची स्थापना करू शकले. कोणत्याही लहान मुलाची पहिली प्रशिक्षक पहिली शिक्षक ही त्याची आई असते. ज्या राजघराण्यातून ज्या भोसले घराण्यातून जिजामाता पुढे वैवाहिक जीवन संपूर्ण जगतायत, बाल शिवबावर संस्कार करतायत, आईनं कोणते संस्कार करावेत यातही आपल्याला विविधता दिसते. राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवरायांवर अशा पद्धतीचे संस्कार केले की ते संस्कारांमुळे शिवाजी महाराजांचा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन, पर्यावरणाकडे बघण्याचा दृष्टिकोन, शेती शेतकऱ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन, पाणी निसर्ग याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा अधिक विकसित होत गेला. आधीच धाडसी शूर असणारे शिवबा, बुद्धिमान असणारे शिवबा जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली घडत गेले. आपल्याला प्रश्न पडतो, जिजाऊंनी सुद्धा आपल्या मुलाचा सांभाळ केला, त्याला मार्गदर्शन दिलं. हे मार्गदर्शन नेमका कोणत्या पद्धतीचं होतं? शिवनेरीवर बाल शिवबा जेव्हा वाढत होते त्या लहान वयातच बाल शिवबांवर राष्ट्रमाता जिजाऊंनी संस्कार केलेले आहेत. त्या त्यांना घेऊन गोष्टी सांगत होत्या, त्या त्यांना घेऊन घुडसवारी शिकवत होत्या, तलवारबाजी शिकवत होत्या. म्हणजे एकीकडे लष्करासाठी आवश्यक असणारं प्रशिक्षण आणि दुसरीकडे मनाची मशागत करणारं प्रशिक्षण हे राजमाता जिजाऊ यांनी शिवरायांना दिलं. आणि म्हणून शिवाजींच्या गुरु, पहिल्या गुरु राष्ट्रमाता जिजाऊ आहेत, दुसरं कुणीही नाही. हे आपण या निमित्तानं पुन्हा पुन्हा लक्षात घेतलं पाहिजे. जिजामाता जेव्हा घोड्यावर मांड टाकून बसवायला शिवाजी महाराजांना शिकवतात, त्यांना दांडपट्टा शिकवतात, या सगळ्याचा नेमका अर्थ काय आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ज्या काळात बाईच्या हातात फक्त घरामधलं काम करण्याचीच ताकद दिली गेली होती, तिनं तांदूळ निवडायचे, भांडी घासायची, आल्या गेलेल्या पाहुण्यांना जेवण वाढायचं, रांधायचं, हे काम जेव्हा स्त्रियांना दिलं होतं, अशा काळातही जिजामाता हातात तलवार घेऊन आपल्या मुलांना प्रशिक्षण देतात. ही काळाच्या पुढची गोष्ट जिजाऊंनी केलेली आपल्याला दिसते. हे स्त्रियांचं क्षेत्र नाही, हे जे स्त्रियांना आजपर्यंत ऐकवलं जातं, ही जी एक रचना उभी केली जाते, विशिष्ट काम पुरुषांचं, विशिष्ट काम स्त्रियांचं, हा जो जात पितृसत्तेचा दृष्टिकोन आहे, या दृष्टिकोनालाच जिजाऊंनी नाकारलं जेव्हा त्यांनी हातामध्ये तलवार उचलली. जेव्हा लहानपणी त्यांनी हातात लेखणी उचलली, तेव्हा या पारंपरिक विचारांच्या पलीकडे जात जिजाऊ आपल्याला कर्तव्य गाजवताना दिसतात. आणि म्हणून आज आम्ही महिला, समस्त बहुजन महिला जिजाऊंकडनं हे शिक्षण,
हा धडा घेतो की हे विशिष्ट काम आपल्याला जमणार नाही, ही गुलामी मानसिकता आम्ही टाकून दिली पाहिजे. ही प्रेरणा आम्हाला राजमाता जिजाऊंकडून निश्चितपणे मिळते. जिजाऊंनी शिवरायांना घडवलं. कसे घडले शिवराय? शिवरायांमध्ये उपजत गुण आहेत आणि त्या गुणांना उजाळा देण्याचं काम जिजाऊंनी केलं. हे करत असताना अनेक इतिहासकारांनी शिवचरित्र लिहित असताना किंवा शिवाजी महाराजांबद्दल काही भाष्य करत असताना जिजाऊंचा उल्लेख आपल्याला केलेला दिसतो. म्हणजे औरंगजेबाचं चरित्र लिहिणारा खाफी खान हा आपल्याला माहिती आहे. खाफी खान म्हणतो शिवाजींनी आपल्या सैन्याला आदेश दिलेले आहेत. म्हणजे जिजाऊंचे संस्कार कसे होते हे आपल्याला त्याच्यातून लक्षात येतं. जिजाऊंनी हा संस्कार केला. लहानपणी जिजाऊंनी त्या बळीराजाच्या गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांना ऐकवल्या असणार. याचं कारण छत्रपती शिवरायांनी नंतर काढलेली आज्ञापत्र, त्यांनी सैनिकांना दिलेले आदेश, याच्यातून त्या बळीराजाचा संपूर्ण इतिहास आपल्याला पुढे येताना दिसतात. शिवाजी महाराज जेव्हा असं म्हणतात की रयतेच्या भाजीच्या देठालाही धक्का लावता कामा नये, तेव्हा हा आजचा बळीराजा आपला पोशिंदा आहे. तो अन्न आपल्याला उत्पन्न करून देतो आणि म्हणून त्याचा सन्मान राखला पाहिजे. हे जिजाऊंनी बळीराजाच्या गोष्टी लहानपणी ज्या शिवाजी महाराजांना सांगितल्या त्याचं रूपांतर आपल्याला आज्ञापत्रात होताना दिसतं. खाफी खानाच्या उल्लेखामध्ये खाफी खान जे लिहितो त्यातही जिजाऊंच्या विचारांचा प्रभाव आपल्याला स्पष्टपणे जाणवतो. खाफी खानानं असं लिहून ठेवलंय की शिवाजीने आपल्या सैनिकांकरता असा सक्त नियम केला होता की सैनिक ज्या ठिकाणी लूट करायला जातील तेथे तेथे त्यांनी मशिदीस, कुराण ग्रंथास अगर कोणाही स्त्रीस त्रास देऊ नये व उपसर्ग पोहोचवू नये. केव्हाही हिंदू अथवा मुसलमान स्त्रिया त्याच्या हाती सापडल्यास त्यांचे नातलग त्यांची सुटका करण्यास येईपर्यंत शिवाजी स्वतः त्याची काळजी घेत असे. खाफी खान लिहितोय की शिवाजी स्त्रियांची काळजी घेत होता. शिवाजींना हा संस्कार कुठून आला? तर निश्चितपणे शिवाजी महाराजांच्या जीवनावर एक मोठा प्रभाव, त्यांच्या विचार कार्यावर एक मोठा प्रभाव राजमाता जिजाऊंचा होता आणि म्हणून शिवाजी महाराजांची आज्ञापत्रातली धोरणं आपल्याला त्या पद्धतीनं पुढे जाताना दिसतात. जिजामातांकडनं आज आम्ही ही प्रेरणा घेतो की 16व्या शतकामध्ये स्त्रियांना राजकीय क्षेत्र बाईचं नसतं हे ठामपणे सांगितलं गेलेलं होतं आणि ज्या स्त्रिया सार्वजनिक वावरामध्ये येतील त्यांचं बरेचदा चारित्र्य हनन केलं जात होतं. त्यांना तो अधिकारच नाकारला गेला होता. परंतु जिजामाता मात्र या सर्वाच्या परे जेव्हा त्या पुणे मोकासामध्ये आल्या बालशिवबाला घेऊन, तेव्हा पुण्याची परिस्थिती कशी होती? मुरार जगदेवानं पूर्ण पुणे उद्ध्वस्त करून टाकलेलं होतं. एक दहशत निर्माण केलेली होती. लोक गाव सोडून परागंदा झालेली होती. कुणी नांगरायचं नाही, कुणी इथे येऊन राहायचं नाही, या पद्धतीची एक दहशत ही पुणे मोकासामध्ये निर्माण केली गेली होती. या पार्श्वभूमीवर 12 वर्षांच्या शिवबांना घेऊन जिजामाता जेव्हा पुण्यामध्ये येतात तेव्हा पदर खोचून पुणे शहर वसवण्याचं काम राष्ट्रमाता जिजाऊंनी केलेलं आहे. हे राजकारण, समाजकारण आपलं क्षेत्र नाही, हा विचार मनात नाही. हे स्वराज्य स्थापन करायचं असेल तर मुरार जगदेवासारख्या प्रवृत्ती या आपण गाडल्या पाहिजेत. ही प्रेरणा आम्हाला जिजाऊंकडनं मिळते. जिजाऊंनी पुणे शहर वसवलं, ते नांगरलं. सोन्याच्या नांगरानं इथे त्यांनी सोन्याचा नांगर टाकला आणि पुणे शहर वसवायला सुरुवात केली. ही एक महत्वाची कृती आहे. 16व्या शतकात बहुजन जातीतल्या एका स्त्रीनं एक मोकासा पुन्हा उभा करणं, एक गाव पुन्हा त्याची पुनर्रचना करणं, उभारणी करणं, हीच गोष्ट क्रांतिकारी आणि ऐतिहासिक असलेली आपल्याला दिसते. आज आम्ही
जिजामातांबद्दल आदरभाव व्यक्त करत असताना सार्वजनिक क्षेत्रामध्ये स्त्रियांना कोणी अडसर करत असेल तर आम्ही तो बाजूला सारू. आम्ही कुटुंब, समाज याच्यासह समाजकारण, राजकारण जे विषारी बनत चाललेलं आहे, पुरुषी बनत चाललेलं आहे, त्याला दुरुस्त करण्याची प्रेरणा आम्हाला राजमाता जिजाऊ यांच्याकडून मिळते. महाराजांनी लूट सुरतेची केली. आपल्याला हा प्रश्न पडला पाहिजे की सुरतेला जात असताना, आग्र्याकडे भेटीला जात असताना हे संपूर्ण शासन प्रशासन सांभाळलं कुणी? जिजामाता खंबीरपणे उभ्या राहिल्या. शिवाजी महाराज मोहिमेवर गेलेले असताना त्यांनी प्रत्यक्ष राज्य शकट हाती घेऊन समर्थपणे हे राज्य चालवून दाखवलं. म्हणजे हे राज्य करणं स्त्रीचं काम नाही, ही एक विषमतावादी मूल्य व्यवस्था जिजामातांनी आपल्याला नाकारलेली दिसते. सुरतेच्या लुटेचा प्रसंग आहे. लूट करत असताना शिवाजी महाराजांचे जे संपूर्ण हेर होतं, या गुप्तहेरांनी महाराजांना एक यादी दिली की सुरतेमध्ये हे व्यापारी आहेत, आणि ही व्यापाऱ्यांची यादी देत असताना एका व्यापाऱ्याचा, पारेख नावाचे व्यापारी, त्यांचा नुकताच मृत्यू झाला अशी पण नोंद त्याच्यामध्ये यादीमध्ये केली गेलेली होती. शिवाजी महाराजांनी सांगितलं की पारेख यांच्या घरी त्यांचा मृत्यू झाल्यामुळे त्याची बायको दुःखात आहे, म्हणून त्याच्या काय त्यांचा शब्द आहे सुंदर, ते असं सांगतात की खाणकाम त्याच्याकडे करू नका, म्हणजे लूट त्याच्याकडे करायची नाही, कारण ती बाई दुःखात आहे. तर हे बायकांचं दुःख समजून घेणं आणि त्यांच्यावर कुठलीही आपत्ती येणार नाही याची सातत्यानं काळजी घेणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. शत्रूच्या स्त्रिया या आपल्याकडे आल्यानंतर त्यांच्याशी अत्यंत सन्मानानं वागणारे छत्रपती शिवाजी महाराज होते, आणि हे संपूर्ण संस्कार राजमाता जिजाऊ यांच्याकडून त्यांनी स्वीकारलेले आहेत. कितीही खडतर परिस्थिती असेल तर निडरपणे त्याचा सामना केला पाहिजे, हे संस्कार जिजाऊंनी दिले. बळीराजाच्या कथा सांगून ते संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांना दिले, आणि म्हणून शिवाजी महाराज हे स्वराज्य स्थापन करू शकले. आणि हाच कित्ता छत्रपती शिवाजी महाराजांनी पुढे आपल्याला चालवलेला दिसतो. भवानी मातेचा आदर्श घेऊन, भवानी गणाची आदिशक्ती असणारी भवानी माता हिच्याकडून विचार प्रेरणा घेत आपलं स्वराज्य ते आपल्याला स्थापन करताना दिसतात. ते दक्षिणेकडच्या मोहिमेवर असताना त्यांनी मंदिरांना दान दिलंय, आणि तिथल्या मंदिरामध्ये शिवाजी गोपूर हे आपल्याला श्रीशैल्यमला उभं राहिलेलं दिसतं, आणि श्रीशैल्यमला जे ऐतिहासिक चित्र कोरलं गेलेलं आहे त्या चित्रामध्ये अनेक स्त्रिया छत्रपती शिवाजी महाराजांची आरती ओवाळतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे असा राजा जो मातृभक्त होता, ज्यांनी स्त्रियांचा सन्मान केला, आणि म्हणून त्यांच्याच काळामध्ये त्यांचं स्वागत करणाऱ्या स्त्रियांचं चित्र, शिल्प आपल्याला दक्षिणेकडे पाहायला मिळतं. ही संपूर्ण स्त्री सन्मानाची, स्त्रियांच्या कार्याची दखल घेऊन त्याचा सार्थ अभिमान बाळगणारी परंपरा ही शिवाजी महाराजांनी पुढे चालू ठेवली. जिजाऊंचे हेच खरे संस्कार होते. जिजाऊ या लढल्या, त्या सती गेल्या नाहीत, कुठल्याही अंधश्रद्धांना त्या बळी पडल्या नाहीत, आणि आपल्या मुलाच्या मागे खंबीरपणे उभे राहिल्यामुळेच स्वराज्याची स्थापना होऊ शकली. अशा जिजाऊंना त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं क्रांतिकारी अभिवादन. सत्य की जय हो.